आज आपण आवळ्याचा मस्त असा चटपटीत आणि अगदी वर्ष ते 2 वर्ष टिकणारा असा पदार्थ पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहे। आवळे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। तर वाफण्यासाठी साधारणतः आता हे जास्त प्रमाणात असल्यामुळे इथे मला एक 15 ते 20 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे। आता आणि आवळे ही छान असे वाफले गेलेले आहे। कमी असेल तर थोडा कमी वेळ लागेल। पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या आतील ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायचं आहे। आता ह्याला आपण आवळ्याचं गोड लोणचं म्हणूया किंवा अजून काय याला नाव असेल ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। 2 चमचेभर तेल घेतलं, त्यामध्ये बडीशेप, कलोंजी, 1 चमचाभर ओवा, जिरं आणि दालचिन्याचा तुकडा घेतलेला आहे। तो तेलामध्ये टाकून छान असा काही मिनिटं परतवून घेतला। त्यानंतर उकडलेले आवळे घातलेले आहे। सगळे जिन्नस मी छान एकजीव केलेले आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा आपल्याला इथे धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग घालायचा आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ आणि आपलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करायचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी 400 ग्रॅम एवढा गूळ घातलेला आहे। आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे ह्या आवळ्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि जे गुळाचं प्रमाण दिलेले आहे हे अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा जास्तही घेऊ नका आणि कमीही घेऊ नका। हा गूळ शिजला आहे की नाही किंवा आपलं हे जे आवळ्याचा हा पदार्थ तयार झाला आहे की नाही ते चेक करायचं। जो पाक आहे असा एक तारी तयार झाला की त्यानंतर गॅस बंद करायचं। यापेक्षा जास्त आटवायचं नाही, कारण जसं जसं हे थंड होत जाणार ना हे अजूनच घट्ट होणार जाणार। गॅसवरून खाली उतरल्याच्या नंतर अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडर आणि सुंठ पावडर घालायची आहे। थंड झाल्याच्या नंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही याला स्टोर करून ठेवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा।